माझी जन्मभूमी इचलकरंजी, माझी जबाबदारीही इचलकरंजीचीच. प्रभाग क्रमांक 9 साठी सौ रोहिणीताई प्रकाश बरकाळे यांनी खास मुलाखतीत घेतला ठाम निर्धार. इचलकरंजी प्रतिनिधी. माझा जन्म इचलकरंजीत झाला, माझं सासरही इचलकरंजीतच आहे. याच मातीत मी लहानाची मोठी झाले. अशा भावनिक शब्दात प्रभाग क्रमांक 9 मधील परिस्थितीबाबत सौ रोहिणीताई बरकाळे आपली भूमिका मांडली. तसेच लहानपणापासून आजपर्यंत प्रभाग क्रमांक 9ची परिस्थिती जैसे थेच राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या भागात ना रस्त्यांची योग्य व्यवस्था आहे, न पिण्याच्या पाण्याची, ना ड्रेनेज, ना वीज. इतकंच नव्हे तर शासनाकडून येणाऱ्या घरकुल योजना व इतर मूलभूत सोयी सुविधांपासूनही येथील नागरिक वंचित राहिल्याचं चित्र आहे. तसेच या भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांचं जगणं अक्षरशः मुश्किल झालं होतं. समस्या समोर असूनही त्या सोडवण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं. या प्रभागाला हक्काचा माणूस हवा होता, असं त्या म्हणाल्या. याच पार्श्वभूमीवर जनतेनं दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या साथीचा मोबदला म्हणून प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व समस्या सोडवण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा तसेच शासनाच्या सर्व योजना प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर माझा भर असेल. प्रभाग क्रमांक 9चा सर्वांगीण विकास हेच माझं एकमेव ध्येय आहे, असा विश्वास सौ रोहिणीताई प्रकाश बरकाळे यांनी नागरिकांना आपल्या खास मुलाखतीतून दिला. प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह. जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. नमस्कार. जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. बोल बिनधास्त 2026 महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आपल्या रोहिणीताई या प्रभाग क्रमांक 9 मधून उभे आहेत. तर आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं ध्येय धोरण काय आहे. तर सर्वात प्रथम ताई, आपलं या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुम्ही प्रथमच या निवडणुकीत उभे राहिलेले आहात, तर या प्रभागाचा तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने केलेला आहे? मी रोहिणी प्रकाश बरकाळे, माझं शिक्षण BCom झालेलं आहे. मी या लालनगरमध्येच माझा जन्म झाला आहे आणि सासरी माझं इथलंच आहे. त्यामुळे प्रभागातली सर्व समस्याची मला जाणीव आहे. त्या समस्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. तर ताई, तुम्हाला निवडणूक लढताना या पाठीमागे सपोर्ट कुणाचा आहे, पाठिंबा कुणाचा आहे? मला माझ्या मिस्टरांचा आणि सासूबाईंचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर या प्रभागातील लोकांचा पण मला सपोर्ट आहे. या भागातील सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे जेणेकरून तुम्हाला या भागामधल्या ज्या अडचणी आहेत त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि या भागासाठी ज्या सोयी सुविधा आहेत त्या तुम्हाला हक्काने आणि लढून इथं आणायचं आहे, असं म्हणायचं आहे का? सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. सर्व समस्या सोडवण्यासाठी जे काय करायला लागेल. त्याचबरोबर आता आपल्यासोबत प्रकाशदादा आहेत, त्यांनाही आपण विचारणार आहोत की त्यांच्या पत्नी प्रथमच या निवडणुकीत उभ्या आहेत आणि इथल्या समस्यांबद्दल त्यांनी किती जागरूक आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रकाशदादा नमस्ते. तर आपल्या रोहिणीताई ज्या आहेत त्या प्रथमच या भागामध्ये निवडणुकीला उतरलेल्या आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुमचा अभ्यास आणि त्यांचा अभ्यास आणि तुम्ही समाजाप्रती म्हणा किंवा या भागातल्या ज्या समस्या आहेत ह्याच्याबद्दल किती अभ्यास केलेला आहे? योगायोग काय आहे, परवा सुद्धा माझी एक भेट झाली आणि आज सुद्धा होत्या. माझा जन्म तर इथला आहेच आणि हिचा सुद्धा जन्म इथलाच आहे. म्हणजे जेणेकरून लहानापासून तुम्हाला इथल्या दोघं, ती सुद्धा इथं लहानाची मोठी झालेली आहे, मी सुद्धा झालेलो आहे. त्यामुळं दोघांनी इथल्या समस्या बऱ्यापैकी चांगल्या माहिती आहेत. पहिला दुसरा विषय, तिचं शिक्षण पण चांगलं झालेलं आहे. ती लढू शकत्या, भांडू शकते आणि आणू पण शकते. बरोबर. बोला. ती लढू शकत्या, भांडू शकत्या आणि आणू पण शकत्या. तिचं एवढं शिक्षण चांगलं झालेलं आहे. कधी पहिल्यांदा ती नवीन असं कधीही घरात असं बोलणं झालेलं नाही. तर एकंदर या लोकांचा कल, बोलणं, चालणं हे बघून ऑटोमॅटिकली ती तयार झाली. म्हणजे त्यांचीच इच्छा होती की या प्रभागात आपण उभं राहावं आणि जनतेच्या हक्कासाठी लढावं. तसा आमच्याकडे कोणाचा वारसा किंवा आमच्या घरातलं राजकीय काय नाही. खरं आज हे सगळं बघता आणि आम्ही जे काय राहतोय लोकांच्या समोर,
रात्री 1 वाजून दे, 2 वाजून दे, 3 वाजून दे, 4 वाजून दे, कधीही आम्हाला फोन आला, मी तर 24 तास अवेलेबल आहे, मला कधी कोणाचाही फोन आला तर मी जातच असतो. ती रोज बघत असते. त्यामुळे ज्या वेळेला हे डिक्लेरेशन झालं त्याच्या अगोदरपासून सगळे सांगत होते की ह्या वेळेला हे दिल्लीतला आपला पाहिजे म्हणून, किंवा या भागातला आपलाच पाहिजे. योगायोग भाग पण असा पडलाय, लालनगर ही आता जे आहे हे लालनगर जन्मभूमी. ही लालनगर ही जन्मभूमी. हे दार हुंबरा गेला, ही लक्ष्मी झोपडपट्टी, वेताळपेठ, सुतारमाळा, परत पलीकडे गेला इकडे आवळे गेली. त्यामुळे भागात असं नवीन काय आहे असं माहिती नाही. नवीन काय आहे असं काही विषय नाही की बाबा या लोकांच्या संकट आमचा परिचय नाही किंवा काय नाही, किंवा इथल्या समस्या आम्हाला माहिती नाहीत, असा कुठला कधी काही विषय नाही. की सगळ्या समस्या प्रत्येक गल्लीतनं जायलाच लागते रोज आम्हाला. म्हणजे जेणेकरून तुम्ही लहानापासून ह्या समस्या ज्या पाहत आलात त्या समस्येला कुठेतरी कंटाळून हक्काने आपलाच माणूस उभं राहायला पाहिजे म्हणून ताईंना तुम्ही उभं केलं असं आहे का? हक्कानंच लढून आणि भांडून ते आणून भागातली कामं करून घ्यायचे, त्यासाठी हा मार्ग आम्ही निवडले. आणि वरच्या लोकांनी सुद्धा आमच्या सगळ्यांनी सपोर्ट आम्हाला केलेला आहे चांगला. तर मला सांगा की निवडणूक काळामध्ये लढत असताना तुम्हाला पाठिंबा कुणाचा मिळाला? आम्हाला कारंडे साहेबांचा, राजू आवळे साहेबांचा, राजूबाबा आवळे साहेबांचा, जयवंतराव आवळे साहेबांचा, राहुलदादा खंजेरे साहेबांचा, सगळं बऱ्यापैकी या सगळ्यांचा मला सपोर्ट पहिल्यापासून आहे, होता, पुढंही राहील. आणि त्यांच्या मनाच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट आम्ही कधी केलो नाही आणि करणारही नाही. मला सांगा की ताई ज्या वेळेला निवडून येतील त्यावेळेला सगळ्यात पहिला तुम्ही तुमच्या भागामध्ये कोणतं काम आणणार आहात याची काय तुम्ही योजना आखलेली आहे का? सर्वात पहिला स्वच्छता, त्यानंतर राहिलेली घरं बांधणे, पाणी सर्वांना वेळेवर देणे, ही सगळ्यात मोठी भूमिका असेल. त्यानंतर राहिलेले रस्ते, ड्रेनेज कामं आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आहे. जे नागरिकांना पाहिजे ते सगळं आम्ही इथं करू. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी असं म्हणायचं आहे का शासन जे आहे, शासनाकडून जे GR येतात, रस्ता, गटरी, पाणी, हे तर होतच राहील, कागदावर पण आहे. गोरगरिबांपर्यंत शासनाचं जे काही योजना आहेत, रमाई योजना असेल, घरासाठी ज्या काही योजना आहेत त्या पोचत नाहीत, मग त्या योजना तुम्हाला इथं राबवायच्या आहेत का? सर्व योजना राबवायच्या. थोडी घरं झालेली आहे, थोडी घरं तशीच राहिलेली आहे. आज मिनिमम 1-1.5 फूट आत उमरा गेलेला आहे प्रत्येकाचा, त्याच्यावरती रस्ता आलेला आहे. कुठलंही काम कागदोपत्री दिसते, काम झालेलं नाही. कुठं योजना इथं पत्र पोचतच नाहीत. आणि ज्या काही येत्यात त्या आम्हाला दिसत पण नाहीत कधी. ज्या दिसत्यात आम्हाला आमच्या लोकांनी सांगितलं त्या आम्ही सगळ्यांच्या उमऱ्यापत्र पोचलेले आहेत. तर ताई या निवडणुकीमध्ये प्रथमच उतरलेले आहेत. तर तसं पाहता की जे विरोधी पक्ष आहेत ते तगडे आहेत सगळे, त्यांना राजकीय प्रत्येक गोष्टी माहिती आहेत, त्यांनी घराणा म्हणजे त्यांचा वंशावळ आहे आणि ह्या प्रथमच आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ही सगळी ही आम्ही जनशक्ती आहे आणि ती धनशक्ती आहे. बाकीचं तेवढं मोठं काय अंतर जनशक्तीचा फरक पडेल की धनशक्तीचा पडेल? जनशक्तीचाच पडणार. धन्यवाद दादा, खूप छान जाता जाता एक छान माहिती मिळाली. बोल बिनधास्त या महाचर्चेला एक चांगलं उदाहरण आलेलं आहे आणि या ठिकाणी दादांनी आत्मविश्वास दाखवलाय की धनशक्तीपेक्षा जनशक्ती ही खूप चांगली आहे आणि त्यांना जनशक्ती ही खूप मोलाची ठरते या ठिकाणी. धन्यवाद. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची, या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.